नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांची PhD ची फेज सेकंड ही मित्रांनो 7 जून पासून चालू झालेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण फॉर्म हा जो फेज सेकंडचा फॉर्म आहे तो कोणी भरायचा आहे, कसा भरायचा आहे, काय डॉक्युमेंट आहे, जे ऑलरेडी पेट फॉर्म भरणारे आहेत त्यांनी नेमकं काय करायचं आहे, त्यांनी दुसरा फॉर्म भरायचा आहे की तोच फॉर्म भरायचा आहे, किंवा जे एक्झम्प्टेड आहे त्यांनी कोणता फॉर्म भरायचा आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, काय फॉर्म भरण्याच्या अगोदर कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवेत, हे आणि सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो शेवटपर्यंत यासाठी पहा की तुमच्या ज्या काही शंका वगैरे आहेत त्या सर्व शंका वगैरे यामध्ये तुमच्या निरसन केल्या जातील किंवा समस्येचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। बघा मित्रांनो, विद्यापीठाने काय केलेलं आहे, आपला एक डाटा प्रोविजनल वॅकन्सी डाटा, एक त्यामध्ये वॅकंट सीट किती आहे, विषयावाईज वॅकंट सीट किती आहेत, गाईड किती आहेत, प्रत्येक गाईडच्या अंडर किती सीट अलॉट झालेले आहेत, किती वॅकंट आहे, एकूण विषयाचे किती वॅकंट आहे, ही सुद्धा लिस्ट मित्रांनो आपल्याला विद्यापीठाच्या पोर्टलवरती पाहायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो बघा, एक प्रोविजनल वॅकन्सी डाटा एक लेटर विद्यापीठाने टाकलेलं आहे की 50% हे गाईडसाठी आहे मित्रांनो। 50% हे काय करायचं आहे, हे रिझर्व कॅटेगरीसाठी जागा तुम्हाला भरावायच्या आहे। म्हणजे तुमच्याकडे 4 जागा जर असतील, असिस्टंट प्रोफेसरसाठी 4 जागा आहेत, त्यामधील 2 जागा या ओपन कॅटेगरीसाठी आणि 2 जागा रिझर्व कॅटेगरीसाठी भरावं म्हणून प्रोविजनल वॅकन्सी डाटा सुद्धा विद्यापीठाने काढलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो ही महत्त्वाची गोष्ट आहे फॉर्म भरत असताना, तर या फॉर्मची तारीख बघा, फॉर्म सुरुवात होणार आहे 7 जून पासून आणि त्याची लास्ट डेट, फॉर्म भरण्याची लास्ट डेट मित्रांनो दिलेली आहे विद्यापीठाने 30 जून पर्यंत भरायचे आहे। आणि तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये डॉक्युमेंट, रजिस्ट्रेशन फॉर्म, तुमचे डॉक्युमेंट आणि सिनॉप्सिस 8 प्रतीमध्ये सिनॉप्सिस हे सर्व तुम्हाला विद्यापीठाला जमा करायचं आहे 5 जुलै पर्यंत। आणि मित्रांनो यावरती RRC मित्रांनो होणार आहे, ते त्यांनी दिलेलं आहे विद्यापीठाने जुलै किंवा ऑगस्ट 2021, म्हणजे या येणाऱ्या जुलै किंवा ऑगस्ट मध्ये तुमची RRC मित्रांनो होणार आहे। आणि याची फीस सुद्धा दिली, ओपन कॅटेगरीसाठी ओपनसाठी 300 रुपये आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 200 रुपये मित्रांनो आहे। यामध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो। पहिली गोष्ट म्हणजे जे ऑलरेडी पेट एंट्रन्स थ्रू पास झालेले, म्हणजे पेट एंट्रन्स पास होऊन फेज सेकंड मध्ये आलेले आहेत, त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करायचं नाही। होय मित्रांनो, जे पेट पास होऊन फेज सेकंड मध्ये जाणार आहेत त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करायचं नाही, त्यांनी ऑलरेडी जे रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये माहिती मित्रांनो भरायची आहे। आणि जे ऑलरेडी पेट थ्रू आलेले आहेत त्यांनी बघा काय काय माहिती फॉर्म भरत असताना आपल्या सोबत ठेवायची ते मित्रांनो मी तुम्हाला सांगतो। बघा यामध्ये बघा ऑलरेडी तुमची माहिती आहे, मग तुम्हाला काय इन्फॉर्मेशन तुमच्या जवळ ठेवायची भरण्यासाठी बघा ती आहे रिसर्च डिटेल्स। रिसर्च डिटेल्स मध्ये बघा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुमचं जे सिनॉप्सिस किंवा आउटलाईन तुम्ही बनवलेली आहे त्याचं टायटल तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे, टायटल तुम्हाला द्यायचं आहे। त्याचबरोबर गाईड, तुम्हाला जर सुपरवायझर कोणी गाईड म्हणून मिळालेलं असेल तर त्यांचं नाव असेल, त्यांच्या डिटेल्स असेल, रिसर्च सेंटरचं नाव असेल, या सर्व डिटेल्स मित्रांनो तुम्हाला तिथे भरावायच्याच आहेत। ओके, त्यानंतर बघा पेट ॲपियर डिटेल्स सुद्धा तुम्हाला भरायचे आहेत। त्यानंतर एक्झम्प्टेड डिटेल्स सुद्धा भरायच्या आहेत। त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट डिटेल्स आणि फीज इतकं तुम्हाला, हे ज्यांचं ऑलरेडी पेटचं लॉग इन आहे त्यांनी ह्या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत। आणि डॉक्युमेंट ऑलरेडी तुम्ही सेव्ह केलेले आहेत, पेटला भरलेले आहेतच, एकदा तुम्ही ते पाहून घ्या, फीज वगैरे भरायची, इतके डिटेल्स तुम्हाला तिथे द्यायचे आहेत। आता मित्रांनो बघा, जे विद्यार्थी एक्झम्प्टेड आहे म्हणजेच बघा सेट, नेट, एमफिल, गेट जे काही क्रायटेरिया दिलेला आहे त्या क्रायटेरिया प्रमाणे जे एक्झम्प्टेड विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं, नीट ऐका मित्रांनो, त्यांनी काय करायचं, काय काय फॉर्म भरण्याच्या अगोदर काय काय डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत ते मी सांगतो मित्रांनो। ॲट द फर्स्ट आहे तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुमच्या सोबत ठेवायची आहे। ओके, त्याचबरोबर बघा अजून तुम्हाला डॉक्युमेंट PDF स्वरूपामध्ये डॉक्युमेंट सोबत ठेवायचे, ते बघा कोणते डॉक्युमेंट आहेत, 10th पासून PG पर्यंत, म्हणजे बघा 10th, त्यानंतर 12th, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन,
तुमचं कास्ट, तुमचं एक्सपिरियन्स हे सर्व तुम्हाला सोबत ठेवायचं आहे। त्याचबरोबर ते तुमचं एक्झम्प्टेड क्रायटेरिया आहे, जो सेट, नेट, एमफिल जो काही असेल त्याचे जे सर्टिफिकेट आहेत ते सर्टिफिकेट, आणि त्यानंतर रिसर्चचे डिटेल्स म्हणजे काय, तुमचं टायटल। एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झम्प्टेड असू द्या तुम्ही किंवा ऑलरेडी एंट्रन्स दिलेले असू द्या, तुम्हाला तुमचं प्रपोजल या फॉर्म मध्ये अपलोड करावायचं अजिबात नाहीये, हे लक्षात ठेवा। फक्त डिटेल्स विचारलंय। आता बघा, न्यू कमर नवीन फॉर्म भरणाऱ्यांसाठी सांगतो तुम्ही रिसर्च टायटल, त्यानंतर गाईडचे डिटेल्स, रिसर्च सेंटर, हे सर्व मित्रांनो तुम्हाला डिटेल्स हे तिथे द्यायचे आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एक्झम्प्टेड असू द्या नाहीतर फॉर्म भरणारे असू द्या, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर एखाद्या गाईड सोबत कन्सेंट केले असेल किंवा कन्सेंट दिलेला असेल तर मित्रांनो त्यांचे सर्व डिटेल्स तुमच्या सोबत ठेवा। त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचं कॉलेजचा किंवा रिसर्च सेंटरचा ॲड्रेस, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्यांचे फोन नंबर्स वगैरे, हे सर्व तुम्हाला मेन्शन करायचं, हे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे फॉर्म भरताना। चला मित्रांनो, हे तुम्हाला तर सांगितलं मी फॉर्म कसं भरायचं, तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट तुम्हाला पोर्टलवरती घेऊन जातो आणि तिथे फॉर्म कसा भरायचा आहे, म्हणजे एक्झम्प्टेड वाल्यांनी सुद्धा कसा भरायचा आहे, की जे ऑलरेडी फॉर्म भरणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, हे दोन्ही अँगलने मित्रांनो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला तर आपण फॉर्म, मित्रांनो हे पहा, आपण पोर्टलवरती आलेलो आहोत। इथे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद पेट एंट्रन्स 2021, हे बघा, हे सर्क्युलर पण आहे इथे, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। हे पहा मित्रांनो, येथे दिलेलं आहे अप्लाय ऑनलाईन फॉर पेट फेज सेकंड, बघा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ऑलरेडी तुमच्याकडे जर लॉग इन असेल तर तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड टाकायचा आहे, सिक्युरिटी कोड टाकायचा आणि साइन इन करायचं आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून दाखवतोय, बघा रजिस्टर हिअर, हे पहा येथे क्लिअर दिलेलं आहे रजिस्ट्रेशन फेज सेकंडसाठी जे उमेदवार पेट 1 मध्ये पात्र आहेत अशा उमेदवारांनी नवीन नोंदणी न करता जुन्या युजर ID आणि पासवर्डनी लॉग इन करावे। मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की जे विद्यार्थी पेट पास आहेत, एक पेट फर्स्ट पास आहेत, त्यांनी लॉग इन पासवर्ड करायचा आहे, टाकायचा आहे आणि पुढे जायचं आहे, आणि जे नवीन आहेत त्यांनी हे लॉग इन करायचं आहे। बघा आपण हे रजिस्टर करूयात, बघा इथे आय हॅव रीड करायचं आहे आणि देन नेक्स्ट म्हणायचं आहे, बघा इथे सबमिट। हे पहा मित्रांनो, इथे दाखवत आहे कॉंग्रॅच्युलेशन सुनील एकनाथ जाधव, यू हॅव रजिस्टर सक्सेसफुली पेट 2021, आणि खाली बघा इथे लॉग इन ID आणि पासवर्ड आपल्याला दिला आहे। तर मित्रांनो हा लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा, लक्षात ठेवा, कारण बघा खाली क्लिक हिअर टू लॉग इन। आता आपल्याला काय करायचं आहे, युजर नेम पासवर्ड मिळाला आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे पुढे। बघा हे लिहून घेतोय मी आणि देन आपण पुढे जाऊयात। बघा मी क्लिक हिअर टू लॉग इन आलोय। बघा मित्रांनो, हे आपण जे सुरुवातीला बघा आपण क्लिक केलं होतं की रजिस्टर आणि तुमचा ID आणि पासवर्ड, बघा आपल्याला मिळाला आहे। आता मला जो मिळालेला आहे ID आणि पासवर्ड टाकतोय आणि पुढे जातोय, बघा, आणि देन आपल्याला पुढे जायचं, बघा साइन इन हिअर। हे पहा मित्रांनो, आता डॅशबोर्डमध्ये आपण आलेलो आहोत। इथे डॅशबोर्ड दाखवतो, रजिस्ट्रेशन ID, त्यानंतर बघा डाव्या बाजूला बघा काय काय करायचं मी तुम्हाला ते दाखवतोय, नीट पहा मित्रांनो। बघा डॅशबोर्ड आहे, ॲड्रेस डिटेल्स भरायच्यात, रिझर्वेशन डिटेल्स भरायच्यात, क्वालिफिकेशन भरायचं आहे, त्यानंतर टेक्निकल इक्विपमेंट डिटेल्स भरायचं आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम अँड टाईप, लँग्वेज इन्स्टिट्यूट, रिसर्च डिटेल्स, पेट अपेअर डिटेल्स, एक्झाम्शन डिटेल्स, एम्प्लॉयमेंट डिटेल्स, अपलोड फोटो अँड साईन, अपलोड डॉक्युमेंट, ऑनलाईन पेमेंट, व्हेरीफाय आणि सबमिट आणि लॉग आउट। आता पहा मित्रांनो, येथे हे प्रिंट आउट दिले आहे, प्रिंट स्कोर कार्ड, हे नाही आपल्याला काही कामाचं नाही आहे। तर मित्रांनो हे पहा, इकडे आपल्याला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल ID दिलेला आहे। तर तुम्हाला एक एक जो टप्पा आहे तो पूर्ण करायचा आहे, मी तुम्हाला इथे करून दाखवतोय, बघा। आणि ऑलरेडी एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांनी लॉग इन ID मिळवलेला आहे त्यांनी हे ॲड्रेस, रिझर्वेशन, क्वालिफिकेशन हे जवळपास सर्व भरलेलं आहे। त्यांना काय भरायचं बघा, जे नवीन आहेत ना, म्हणजे जे ऑलरेडी भरलेलं आहे पेट एक्झाम दिलेल्यांनी, बघा येथे रिसर्च डिटेल्स, पेट डिटेल्स, एक्झाम्शन, एम्प्लॉयमेंट एवढे डिटेल्स भरायचे, कारण डॉक्युमेंट ऑलरेडी तुमचे अपलोडेड आहे, फोटो आणि साईनसुद्धा अपलोडेड आहे। या 2-4 गोष्टी तुम्हाला भरायच्यात आणि पेमेंट करायचं आणि व्हेरीफाय सबमिट करायचं आहे। बघा आता मी नवीन फॉर्म भरत आहे, मी सेट पास आहे आणि फॉर्म भरत आहे असं तुम्हाला दाखवत आहे। ऑलरेडी मी सेट पास आहे सायकोलॉजीमध्ये। बघा यामध्ये डिटेल्स भरूयात आपण। यामध्ये आपला ॲड्रेस विचारते, करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट,
जर दोन्ही एकच असेल तर याला टिक मार्क करायचे. मी बघा भरतोय माझा ॲड्रेस. हे पहा मित्रांनो, जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि डिटेल्स परमनंट वेगळा असेल तर याला टिक मार्क करायची नाही. हे पहा, आणि जर सेम असेल तर याला टिक मार्क करायची. बघा याला टिक मार्क केले मी आणि देन त्यानंतर सबमिट करतो. हे पहा येथे सबमिट आहे. हे पहा दाखवतं डिटेल हॅव बीन इन्सर्टेड सक्सेसफुली. हेच मित्रांनो आलं पाहिजे प्रत्येक वेळेस. हे बघा खाली दाखवते ते डिटेल्स दाखवत आहे. त्यानंतर बघा आपण ॲड्रेस तर भरला आहे. रिझर्वेशन कॅटेगरी, रिझर्वेशन डिटेल्स भरूयात. बघा सिलेक्ट रिलिजन, रिलिजन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. बघा रिलिजन, खाली रिलिजन दिलेलं आहे. तुम्ही तुमचे रिलिजन टाका. त्यानंतर कॅटेगरी टाकायची खाली. बघा सबकास्ट काही असेल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटी आहे का, मी येस म्हणतो. माझ्याकडे व्हॅलिडिटी आहे. तुमच्याकडे मित्रांनो व्हॅलिडिटी नसेल तर नो म्हणा तुम्ही. इथे माझ्याकडे आहे म्हणून मी येस म्हणतोय. बिलॉंगिंग टू नॉन क्रिमिलियर, आता OBCसाठी लागतं तर मी इथे नॉन क्रिमिनल नो म्हणावं लागेल मला. तुमच्याकडे असेल तर येस म्हणा. बिलॉंगिंग मायनॉरिटीमधून बिलॉंगिंग आहे का, आता मी नाही आहे. जर असेल तर बघा खाली हे दिलेलं आहे, यामधून तुम्ही असेल तर येस म्हणा. मी नो म्हणतोय. जम्मू काश्मीर JK मायग्रंट आहे का, तर मी नाही आहे तर मी नाही करतो. तुम्ही असाल तर ओके म्हणा. स्पेशली एबल्ड, दिव्यांग आहे का, तुम्ही असेल तर येस म्हणायचं आहे. ब्लाइंडनेस आहे, लो व्हिजन आहे, हे बघा खाली दिलेल्या 4 कॅटेगरी यापैकी काय आहे. आता मी नाही आहे म्हणून मी नाही करतो. असेल तर येस म्हणा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, येथे जेवढं तुम्ही येस म्हणाल मित्रांनो तेवढं डॉक्युमेंट तुम्हाला हे अपलोड करावे लागतील. आता बघा डू यू हॅव EWS इकॉनॉमी वीकर सेक्शनमध्ये आहात का, आता मी नाही आहे म्हणून मी नो म्हणतोय. तुम्ही असेल तर होय म्हणा, येस. एक्समॅन आर्मी मिलिटरी काही आहे का, तर इथे पण आहे नो. त्यानंतर डायरेक्ट डिपेंडंट फ्रीडम फायटर नो. मी नाही आहे म्हणून करतो बरं का मित्रांनो, हे लक्षात घ्या. पार्टिसिपंट इन स्पोर्ट्स, कोणत्या लेवलला खेळलेला आहेत का स्पोर्ट्स, स्टेट लेवल, नॅशनल, युनिव्हर्सिटी, तर मी नाही आहे म्हणून नाही आहे करतो. जर असेल तर यस म्हणायचं आहे. ते डॉक्युमेंट सपोर्टिंग लावायचं आहे. बघा इथे आधार नंबर विचारला आहे आणि वोटर ID विचारला आहे, तर हे डिटेल्स आपल्याला टाकायच्यात. मी टाकतोय बघा. हे पहा मित्रांनो, येथे आपल्याला सबमिट करायचं. मी सबमिट करतो. हे पहा डिटेल हॅव बीन इन्सर्टेड सक्सेसफुली. हे बघा खाली डिटेल्स इन्सर्टेड झालेले आहेत. त्यानंतर क्वालिफिकेशनकडे मित्रांनो आपण जाऊयात. बघा ही क्वालिफिकेशन भरत असताना नीट पहा मित्रांनो. SSC आपण काय करू, SSC पासून भरूयात, कारण यांनी SSC पासून प्रथम दिलं आहे. तुम्हाला SSC पासून द्यायचं आहे, तर मी डिटेल्स भरतो. बघा हे पहा काय काय टाकायचे, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. समजा SSC टू PG बघा इथे सांगितले आणि एंटर करायचं तुम्हाला SSC पासून. बघा SSC मार्क्स, हे सब्जेक्ट टाकायचे, मार्क्स टाकायचे आहे, ग्रेडिंग टाकायचं आहे, इयर टाकायचं, क्वालिफाईंग, बोर्ड टाकायचं, एक्झामिनेशन आणि सबमिट म्हणायचं. बघा आपण म्हणूयात. हे बघा डिटेल हॅव बीन इन्सर्टेड सक्सेसफुली आणि इथे खाली पण दाखवतोय बघा मित्रांनो SSC आपलं घेतलेलं आहे. आता त्यानंतर बघा आपण HSC टाकू 12वी महाराष्ट्र आणि देन सबमिट. बघा डिटेल हॅव बीन इन्सर्टेड सक्सेसफुली, खाली पण बघा HSC. त्यानंतर आता आपल्याला ग्रॅज्युएशन विचारणार आहे मित्रांनो, तर ग्रॅज्युएशन आपण टाकून घेऊयात. बघा BA. त्यानंतर स्पेशल, आता तुम्हाला BAला जे स्पेशल सब्जेक्ट होते ते स्पेशल सब्जेक्ट मित्रांनो तुम्ही काय असतील ते टाका. त्यानंतर मार्क्स सिस्टीमच होती मला BAला सुद्धा, ती मार्क्स मी टाकतोय. बघा ऑप्टेंट मार्क, जितके मार्क्स मिळालेत ते मार्क्स मी टाकतोय. आउट ऑफ कितीपैकी होते ते, खाली ग्रेड तुम्ही टाकायचं, काय ग्रेड आहे ते, क्वालिफाईंग इयर. यामध्ये बघा तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट तुमच्या मार्कशीटवरतीच दिलेलं असतं मित्रांनो. हे आता युनिव्हर्सिटी लेवलला मार्कशीटवर दिलेलं आहे ते तुम्ही टाका. मी टाकतोय. त्यानंतर बोर्ड, बघा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी तुमचे जे असेल ते तुम्ही टाका. एक्झामिनेशन स्टेट, कोणत्या स्टेटमधून पास झालेला आहात, महाराष्ट्र, आणि देन सबमिट. हे पहा मित्रांनो येथे आपलं सबमिट झालेलं बघा ग्रॅज्युएशन. त्यानंतर आता पोस्ट ग्रॅज्युएशन, सिलेक्ट एक्झाम. हे पहा MA तुमचं जे असेल MSc MCOM जे असेल ते सब्जेक्ट स्पेशलायझेशनचा सायकोलॉजी. यावेळेससुद्धा मित्रांनो आमच्याकडं
जे CGPA नव्हतं, मार्क सिस्टीम होती, मी मार्क्स फिलअप करतो त्याच्यामध्ये. बघा बोर्ड, बघा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, ती युनिव्हर्सिटी तुम्हाला टाकायचं आहे. मी टाकतो आहे महाराष्ट्र आणि देन सबमिट करायचं आहे. हे पहा मित्रांनो, इथे आलेलं आहे आपल्याकडे SSC. हे थोडंसं इथं उलटं दाखवतं आहे, पण प्रिंटआउट काढताना बरोबर येऊन जातं. बघा आपण हे सर्व डिटेल, एज्युकेशनल डिटेल्स तुमचे अजून काही असतील त्या डिटेल्स तुम्ही मित्रांनो टाकू शकता. बघा यांनी आपल्याला इतकंच विचारलेलं आहे की तुम्हाला SSC पासून HSC पर्यंत, SSC पासून PG पर्यंत टाकायचं. बघा मी टाकलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. टेक्निकल इक्विपमेंट डिटेल्स. ॲक्च्युली हे जेव्हा पेपर होणार होते त्यावेळेसच होतं, परंतु हे जर ऑनलाईन जर RRC झाली तर त्यासाठी मित्रांनो असू शकतं, म्हणून हे पण आपण देऊयात. बघा सिलेक्ट ऑप्शन, फोन कोणता आहे, कोणत्या सिस्टीमचा तुमचा फोन आहे. बघा मी अँड्रॉईड आहे असं म्हणतो आहे. त्यानंतर तुमच्याकडं डेस्कटॉप आहे का, माझ्याकडं आहे म्हणून यस म्हणतो आहे. लॅपटॉप आहे का, तर यस. तुमच्याकडं नसेल तर नो म्हणा. टॅबलेट आहे का, नो. इनबिल्ट एक्सटर्नल वेबकम आहे का, इनबिल्ट आहे की एक्सटर्नल आहे का, तर तुम्हाला सांगायचं आहे इनबिल्ट आहे. जर इनबिल्ट नसेल तर तुम्ही म्हणा एक्सटर्नल. कनेक्टिव्हिटीचं विचारलेलं आहे, ते डिटेल्स आपण भरूयात. बघा मोबाईल 4G आहे. त्यानंतर प्रिंटर आहे का, ॲक्च्युली माझ्याकडे आहे तर मी यस म्हणतो आहे. तुमच्याकडे नसेल तर नो म्हणा आणि सबमिट करा. हे डिटेल्स भरायच्याच आहे बरं का मित्रांनो, याला स्किप करायचं नाही. बघा सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर बघा युनिव्हर्सिटी नेम अँड टाईप, हे मित्रांनो महत्त्वाचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहेच, कारण बघा ज्या सीट भरल्या जातात त्या होम युनिव्हर्सिटीसाठी जवळपास 70% जागा असतात आणि अदर युनिव्हर्सिटीला 20 ते 30% जागा असतात. त्यामुळे हे मित्रांनो नीट भरा. कोणत्या युनिव्हर्सिटीमधून PG झालेलं आहे, बघा कुठून झालेलं आहे. बघा ते काय विचारतात, सिलेक्ट युनिव्हर्सिटी फ्रॉम वेअर पास यू आर क्वालिफाईंग PG एक्झामिनेशन. त्यानंतर हे तर आपण राज्य निवडलं आहे महाराष्ट्र स्टेट, आणि येथे तुमचं विद्यापीठ. बघा माझं इथून झालेलं आहे PG औरंगाबादच युनिव्हर्सिटीमधून, म्हणून मी ॲड करतो इथूनच. तुमचं जे असेल तुम्ही ॲड करा. बघा खाली होम युनिव्हर्सिटी दाखवतं इथं. तुम्ही जर समजा पुणे युनिव्हर्सिटी नागपूर असेल तर आदर दॅन होम दाखवेल, आणि तुम्ही जर दुसऱ्या युनिव्हर्सिटीचं कोइंबतूर वगैरे असेल आदर दॅन होम, आदर दॅन स्टेट दाखवल ते. ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लँग्वेजला यायचं आहे. लँग्वेज आणि इन्स्टिट्यूटला मदर टंग कोणती आहे तुम्हाला ती सांगायची आहे. मदर टंग आपण इथे लिहूयात मराठी. तुमची जी असेल ती तुम्ही टाका. त्यानंतर तुम्ही कोणती भाषा तुम्हाला नोन आहे माहीत आहे तर तुम्ही यावरती टिक करा. मी तिघांनाही टिक करतो. त्यांनी विचारलं आहे नेम, ॲड्रेस, कॉलेज, इन्स्टिट्यूट, लास्ट अटेंडेड. लास्ट तुम्ही कोणतं इन्स्टिट्यूट काय अटेंड केलं आहे त्याचं नाव टाकायचं आहे. मी टाकतो आहे बघा, आणि देन सबमिट म्हणायचं आहे मित्रांनो. बघा हे बघा सबमिट झालेलं आहे. भाषेचं नॉलेजसुद्धा. रिसर्च डिटेल्स. आता मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी फॉर्म ऑलरेडी भरला होता, पेटमधून पास झालते, त्यांनासुद्धा या इथून पुढचं जे प्रोसिजर आहे ती सर्व भरायची. इथपर्यंत त्यांच्याकडे ऑलरेडी होतंच, आता इथून पुढे भरायचं. बघा व्यवस्थित बघा, जी फॅकल्टी असेल ती फॅकल्टी तुम्ही निवडा. बघा आता सायकोलॉजी मित्रांनो तो ह्युमॅनिटीजमध्ये येतो, म्हणून मी ह्युमॅनिटीज निवडतो आहे. तुम्ही जे असेल तुमची ती निवडा. त्यानंतर बघा येथे विचारलं, ऑलरेडी ज्यांनी पेट एंट्रन्स दिलेली आहे त्यांच्या लॉग इनला ऑलरेडी ह्युमॅनिटीज म्हणजे फॅकल्टी आणि सब्जेक्ट ऑलरेडीच आलेला असतो. एडिटचं ऑप्शन नाही आहे त्यांना, येथे तुम्हाला घ्यावा लागतं. बघा आता मी विषय घेतो आहे. बघा इथे सायकोलॉजी. त्यानंतर रिसर्च टॉपिक, ज्या टॉपिकवर तुम्हाला काम करायचं आहे किंवा सिनॉप्सिस आहे त्याच्या डिटेल्स मित्रांनो भरायच्या आहे. आता मी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणून मी एखादा विषय तुम्हाला टाकून देतो आहे, सांगतो आहे फक्त. तुमचा जो तयार असेल तो तुम्ही टॉपिक टाकायचा, त्याचे डिटेल्स भरायचे. बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो आहे. तो टॉपिक समजा फॉर एक्झाम्पल समजा मी असं एक निवडतो आहे, इम्पॅक्ट ऑफ COVID-19 ऑन ह्यूमन बिहेवियर. मी एक तुम्हाला टॉपिक सांगतोय, एक एक्झाम्पल आहे म्हणून मला जो वाटला म्हणून मी टाकला आहे. ॲक्च्युली मला काय सबमिट करायचं नाही आहे. बघा इम्पॅक्ट ऑफ COVID-19 ऑन ह्यूमन बिहेवियर. बघा त्यानंतर आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ द डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट वेअर द रिसर्च टू बी कॅरी आउट. तर तुमचं डिपार्टमेंट किंवा इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे. मी टाकतो आहे डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी.
त्यानंतर रिसर्च मोड. आता एक गोष्ट मित्रांनो हे लक्षातच ठेवा, जे परमनंट लोक आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ते पार्ट टाईममध्ये असतात आणि जे अनएम्प्लॉईड आहेत, PG झाल्यानंतर अनएम्प्लॉय आहे, तर ते फुल टाईममध्ये येतात. तर मी इथं फुल टाईम करतोय, हे लक्षात घ्या. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे फुल टाईम. त्यानंतर बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना गाईड अवेलेबल, बघा खाली अगोदर वाचून दाखवतो नंतर समजेल. नेम, डेसिग्नेशन अँड ॲड्रेस ऑफ द सुपरवायझर अंडर हुज सुपरवायझर द प्रपोज रिसर्च इज टू बी कम्प्लिटेड. आणि खाली लिहिलं आहे नॉट ॲप्लिकेबल इफ कॅन्डिडेट डझंट हॅव सुपरवायझर. जर तुमच्याकडं सुपरवायझर म्हणजे गाईडनी कन्सेंट दिलेलं असेल, बऱ्याचशा लोकांना गाईडनी कन्सेंट दिलेलं आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, गाईडचं नाव येथे टाकायचं आहे, आणि त्यांचं डेसिग्नेशन काय आहे ते टाकायचं आहे, ॲड्रेस अँड रिसर्च सुपरवायझर ॲड्रेस पण टाकायचं आणि सबमिट करायचं आहे. मला गाईड अवेलेबल झालेले नाहीत म्हणून मी ते सोडून देतोय. तुम्हाला रिसर्च मोडपर्यंत येऊन भरायचं आहे. खाली गाईड अवेलेबल असेल तर गाईडच्या डिटेल्स टाका, आणि जर नसेल तर हे सोडून द्या आणि सबमिट करा. माझ्याकडे गाईड अवेलेबल नाही असं गृहीत धरतो आणि सबमिट करतो. बघा मित्रांनो इथे दाखवतं प्लीज सिलेक्ट ॲन ॲटम इन लिस्ट. असं जर म्हटलं तर मित्रांनो काय घाबरू नका. इथे बघा नॉट ॲप्लिकेबल नाव आहे, ते नॉट ॲप्लिकेबलला करायचं. बघा म्हणजे गाईड अवेलेबल नसेल तर बघा गाईडचं नेम नॉट ॲप्लिकेबल, डेसिग्नेशन नॉट ॲप्लिकेबल आणि ॲड्रेस नॉट ॲप्लिकेबल, आणि सबमिट करायचं आहे. आणि जर असेल तर डिटेल्स भरायचे. बघा आपण सबमिट करूयात. बघा डिटेल हॅव बीन इन्सर्टेड सक्सेसफुली. बघा हे डिटेल्स आपल्याला दिलेले गाईड्स वगैरे नॉट ॲप्लिकेबल आहे इथे. त्यानंतर बघा पेट ॲपियर डिटेल्समध्ये येते बघा ऑप्शन दिले. ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही नॉट ॲपियर फॉर फेज फर्स्ट आणि नॉट एलिजिबल फेज फर्स्ट. तर यामध्ये बघा नॉट ॲपियर, जर मी आता सेट पास आहेत आणि फॉर्म भरत आहेत असं दाखवत आहे तर नॉट, बघा काय म्हटलेलं आहे, नॉट ॲपियर फेज फर्स्ट. ओके, तर ते करायचं आहे. आणि देन पुढे जायचं आहे कन्फर्म डिटेल्स. बघा इथे दाखवतं नॉट ॲपियर फॉर फेज फर्स्ट. त्यानंतर बघा पुढे आपण जाऊयात एक्झम्प्टेड, आणि तुमचा आता एक्झम्प्टेड क्रायटेरिया येथे दिलेला आहे. व्यवस्थित पहा काय म्हटलं आहे, एंटर डिटेल क्लेम एक्झम्प्टेड इफ यू आर पेट क्वालिफाईड डज नॉट हॅव एनी अदर क्वालिफिकेशन एक्झम्प्टेड. जर तुम्ही पेट पास असाल तर तुम्हाला हे नॉट ॲप्लिकेबलच करायचं आहे, एक्झम्प्टेड भरायचं नाही. त्यांना जमणार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा तुम्ही पेट पण आहे आणि सेटचे नाही तुम्ही एक्झम्प्टेड पण भरताय तर तसं जमणार नाही. तर इथे बघा जर पेट क्वालिफाईड, बघा खाली दिलेलं आहे एक्झाम, मग कोणती एक्झाम पास झाला, बघा मी सेट आहे म्हणून मी सेट देत आहे. तुमच्या डिटेल्स तुम्ही बघा तुम्ही काय आहात, UGC नेट आहात, JRF CSIR आहात, स्लेट आहात, सेट आहात. मी सेट आहे. त्यानंतर खाली मंथ आणि इयर क्वालिफिकेशन, आपल्याला ते क्वालिफिकेशन डिटेल्स या भरायच्यात. बघा ऑप्टेन मार्क्स वगैरे हे टाकायचे आहेत, किंवा तुम्ही डायरेक्ट सबमिट जरी केलं तरी चालतं आहे. बघा 2018मध्ये सेट तुम्ही पास झालेला आहात. पर्सेंटेज जर तुम्हाला माहीत असतील तर ते पर्सेंटेज तुम्ही टाकू शकता, टाकायचे आहेत. बघा त्यानंतर बघा पुढचं आपण बघूयात एम्प्लॉयमेंट डिटेल्स. तर तुम्ही आर यू एम्प्लॉईड, तुम्ही एम्प्लॉईड आहात का, गव्हर्मेंट सर्वंट आहात का, आणि जर येस म्हणताय तर डेसिग्नेशन काय आहे, नेम ऑफ ऑर्गनायझेशन, नेम ऑफ ॲड्रेस, ऑर्गनायझेशन ॲड्रेस, आणि कोणत्या प्रकारचं तुम्ही एम्प्लॉय आहात तर ते डिटेल्स भरायच्या आहेत. तर इथं मी नो आहे, आपण नाही आहे म्हणून मी नाही आहे करतो आणि सबमिट करायचं आहे. असेल तर येस म्हणायचं आणि त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आपला पुढचा आहे फोटो आणि सिग्नेचर, अपलोड फोटो आणि सिग्नेचर. इथे चूज फाईल म्हणायचं आहे, अगोदर फोटो घ्यायचा आहे. मित्रांनो नीट पहा, फोटो, अपलोड फोटो आणि सिग्नेचर. आपण फोटो घेऊयात, मी फोटो घेतो. फोटो, अपलोड फोटो, एक एक अपलोड करायचं आहे. बघा मित्रांनो दाखवतो युअर डॉक्युमेंट हॅज बीन अपलोड सक्सेसफुली. हे पहा फोटो आला आहे. आता खाली सिग्नेचर, बघा इथे विचारतं सिग्नेचर. आता आपण सिग्नेचर घेऊयात, अपलोड सिग्नेचर.
एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ऑलरेडी मी हा फॉर्म जो भरत आहे तो मोबाईलवरून भरत आहे आणि मोबाईलमध्ये फोटो सिग्नेचर डॉक्युमेंट घेतलेले आहेत आणि फॉर्म भरत आहे. तर तुम्ही PC वरून सुद्धा भरू शकता. बघ सक्सेसफुल आपला हे दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर आहे अपलोड डॉक्युमेंट, हे महत्त्वाचे आहेत. आता बघा इकडे तुम्ही जेवढे SS म्हटले होते मित्रांनो तेवढे इकडे टाकायचं. बघा अपलोड SSC. आता मार्कशीट आपल्याला 10वीचं मार्कशीट टाकायचं आहे, ते मी टाकतोय बघा 10वीचं. हे बघा 10th अपलोड सक्सेस. हे बघा अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर बघा आता पुढचंच लगेच विचारलं, सक्सेस झाल्यानंतर लगेच पुढंच येतोय HSC. मी HSC घेतो मित्रांनो. अपलोड. हे बघा सक्सेस असेल तर सक्सेस दाखवतो, अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर लगेच पुढचं येतं UG. तुमचं UG अंडर ग्रॅज्युएटचे बघा टाकायचं आहे. सक्सेसफुली. त्यानंतर PG. आता माझं MA, त्यामुळे मी MAचं टाकतोय. तुम्ही तुमचं जे असेल ते टाका. आणि MAचं सुद्धा जे PG टाकताय ते फायनल इयरचं टाकायचं आहे मित्रांनो, फायनल इयरचं. अपलोड. बघा सक्सेसफुली. त्यानंतर कास्ट. आता मी तिथं तुम्हाला फॉर्म भरताना बघा वरती डिटेल्समध्ये काय म्हटलं होतं मी, कॅटेगरीचा आहे आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे व्हॅलिडिटी म्हणून ते इथं ऑप्शन आलेलं आहे. बघा मी कास्ट घेतोय. अपलोड सक्सेसफुली. आता शेवटचं ऑप्शन राहिलं माझ्याकडे व्हॅलिडिटी. तर मी व्हॅलिडिटी टाकतोय. तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा एम्प्लॉई असाल, अजून ज्या डिटेल्स तुम्ही स्पोर्ट्सवाले असाल तर तिथे येस म्हटले तर मित्रांनो इथे ऑप्शन एनेबल होते आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतात. बघा व्हॅलिडिटी टाकतोय मी. बघा सक्सेस. आता मित्रांनो येथे बघा सगळे सक्सेस दाखवलेत माझे सर्व, कारण काय की ते 500 KBच्या आतमध्ये आणून ठेवले होते मी. बघा सर्व दाखवते SSC HSC UG PG कास्ट व्हॅलिडिटी. तुमचे अजून दिव्यांग काय असेल, काय व्हॉटेवर जे काय असतील एक्सपिरियन्स असतील हे सर्व तुम्हाला विचारते, ते तुम्हाला अपलोड करावायचे आहेत. बघा त्यानंतर आता आपण काय करूयात, पुढच्या स्टेप्सकडे जाऊयात. ऑनलाईन पेमेंट. बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं तुम्ही भीम ॲप, गुगल पे किंवा फोनपेनेही पेमेंट करू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, येथे दाखवलेलं आहे की तुम्ही पेमेंट करायचं. आता तुम्ही पर्सनल डिटेल्स आपण जेव्हा भरलं बघा मित्रांनो त्यावेळेस बघा रिझर्वेशन डिटेल्स भरले होते मी, येस कॅटेगरीमध्ये आहे असं म्हटलं होतं, तर इथे 200 रुपये फीज येत आहे. तुम्ही जर ओपन तिथे म्हटलं असतं तुमचं रिझर्वेशन नाही आहे ओपनमधून आहात तर इथे 300 रुपये आले असते. तर मित्रांनो काय करायचं आहे, पे ऑनलाईन फीज. हे ऑनलाईन फीज पेमेंट आपल्याला पेमेंट करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आणि ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय अँड सबमिट करायचं आहे. ऑलरेडी मित्रांनो मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादमधून 2015मध्ये माझे PhD अवॉर्ड झालेली आहे. मी सेट क्वालिफाईडसुद्धा आहे. आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरून दाखवायचा आहे म्हणून मी हा फॉर्म भरून दाखवला आहे. त्यामुळं मी मित्रांनो एकाच युनिव्हर्सिटीमधून डबल त्याच विषयात PhD करता येत नाही, म्हणून मित्रांनो मी हे पेमेंट करत नाही, हे लक्षात घ्या. तर तुम्ही काय करा, हे पेमेंट करा आणि इथे बघा डाव्या बाजूला व्हेरीफाय आणि सबमिटचं ऑप्शन आहे, तर ते तुम्ही हे पेमेंट भरल्यानंतर ते एनेबल होईल. बघा इथे चेक एडिट एकदा तुम्हाला एडिटचं ऑप्शन पण देतं आहे. आणि सर्वात शेवटी बघा युअर फॉर्म इज इनकम्प्लिटेड, कारण काय मी पेमेंट केलेलं नाही. हे बघा पेमेंट केलेलं नाही आणि ते इथे काय झालं असतं का सक्सेसफुली सबमिटचं ऑप्शन आलं असतं आणि क्लिक केलं असतं तर मी सबमिट केलं असतं आणि मला फॉर्म आला असता भरलेला फॉर्म, त्याचे मी प्रिंटआउट काढायचे आहे. आणि प्रिंटआउट काढल्याच्या नंतर काय करायचं आहे, हा फॉर्म आणि तुमचा जो सिनॉप्सिस आहे तो 8 प्रतीमध्ये हवा आहे विद्यापीठाला, हे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे मित्रांनो. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, आता मी पेमेंट करत नाही, तुम्ही पेमेंट करा. आणि पेमेंट केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन, पेमेंट केल्यानंतर बघा इथे व्हेरीफाय आणि सबमिटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल. प्रिंटआउट काढायचं आहे, प्रिंटआउट 5-6 प्रिंटआउट काढून ठेवा, त्यापैकी एक प्रिंटआउट आणि तुमचं जे सिनॉप्सिस आहे त्याच्या 8 प्रती. आणि विशेष मित्रांनो त्या 8 प्रतीवरती जर गाईड अवेलेबल असेल तर गाईडची नाव आणि सर्वात शेवटच्या पानावर डावीकडे विद्यार्थ्याचं
डावीकडे विद्यार्थ्याचं नाव, उजवीकडे रिसर्च गाईडचं नाव, त्यांचे सिग्नेचर, डेसिग्नेशन आणि इकडं डावीकडे विद्यार्थ्याचं सिग्नेचर असं तुम्हाला हे सबमिट करायचं आहे 5 जुलैपर्यंत. नीट ऐका. आणि एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या, जे प्रपोजल तुम्ही सेंड करणार आहात त्याच्यावरती प्रिन्सिपलचं सिग्नेचर हे पाहिजेच आहे. फॉरवर्डेड कॉपी असं त्यांनी डिटेल्स म्हटलेलं आहे. आणि प्रपोजल कसं असायला पाहिजे किंवा प्रपोजलमध्ये नेमकं काय आहे, विद्यापीठाने त्यांचे काही एक सर्क्युलर काढून सांगितलेलं आहे काय काय पाहिजे. त्यावरतीच मित्रांनो जर तुम्हाला अपेक्षित असेल की कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे नाही, याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या. याच्यात फक्त तुम्ही काय दिलं आहे, तुम्ही टायटल दिले, पण ते एक डिटेल्स कसं असायला पाहिजे प्रपोजल ते त्यांनी गाईडलाईन दिल्यात. त्या गाईडलाईनप्रमाणे बनवा आणि ते जमा करा. जर तुम्हाला पाहिजे असेल ते गाईडलाईन व्यवस्थितरित्या सांगा वगैरे, तर मी तिथे एक्सप्लेन मित्रांनो करेल. आणि आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.